मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या 60 वर्षीय आजीला त्वचेचा कर्करोग असल्याने नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये जे आहे ते फेकून दिलेलं आहे. नेमकं त्वचेचा कर्करोग काय असतो या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल? धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे. नेमकं हा त्वचेचा कर्करोग असतो का, या संदर्भात थोडी सविस्तर माहिती. त्वचेचा कर्करोग म्हणजे कर्करोग बेसिकली म्हणजे कॅन्सर आणि त्याच्यात ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स होते. जसं म्हणजे स्किनच्या पेशांची ग्रोथ होते जी ॲबनॉर्मल असते. तर हा व्हायला तर कोणालाही होऊ शकतो, पण तो योग्य वेळेस झाल्यावर त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, एकूणच हे कर्करोग होण्यामागचे नेमके कारणं काय असू शकतात आणि त्याच्यावरती उपाय काय असू शकतात? त्याचे कारणं म्हणजे जसं स्किन टाईप्स असतात ज्याला आम्ही क्लासिफाय करतो फिट्झपॅट्रिक 1, 2, 3, 4. तर फिट्झपॅट्रिक 1 म्हणजे जे एकदम गोरे लोक असतात ज्यांचे सोनेरी केस किंवा निळे डोळे असतात. तर बेसिकली इंडियन्समध्ये म्हणजे भारतीय लोकांमध्ये स्किन कॅन्सर कमी होतात. जे लोक एकदम गोरे आहेत त्यांच्यात जास्त होतात. तर एक कारण ते आहे स्किन टाईप. दुसरं आहे जेनेटिक, की त्यांना काही जेनेटिक त्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री असेल कॅन्सरची तर त्यांना होऊ शकतं. तिसरं आहे की जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात, म्हणजे जसं की शेतकरी झाले किंवा कोणी जे फील्ड वर्क करतात तासनतास उन्हात उभे राहून, तर त्यांना होऊ शकतो. तर याच्यासाठी आपण म्हणजे सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे किंवा मग स्वतःला रुमालाने किंवा आपल्या दुपट्ट्याने कव्हर करणं, टोपी घालणं हे गरजेचं आहे. काही ठराविक वयोगटातील लोकांना जे आहे ते या कर्करोगाचा काही धोका जो आहे तो असू शकतो का? नेमकं या संदर्भात काय सांगा? वयोगट असं काही नाही आहे. वयोगट कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. पण मेन म्हणजे एक आपलं जेनेटिक्स पाहून वारंवार चेक करत राहणं की घरात जर फॅमिली हिस्ट्री असली तर. आणि दुसरं की तुम्हाला जर काही म्हणजे असामान्य सिम्पटम्स आढळून आले शरीरात, की समजा एखादी गाठ आहे किंवा काही मस आहे किंवा मोल आहे, तर हे जर कुठे जाणवलं, शरीरात एखादी गाठ दिसली किंवा एखादं काही मोल ते वाढतंय, त्याचा रंग बदलतो आहे, तर ते त्वरित डॉक्टरला दाखवणं योग्य राहील. आपण पाहतो की नेहमी जे आहे ते तरुण वयात जेव्हा मुलं मुली येतात तेव्हा सुद्धा चेहऱ्यावरती काही फोड वगैरे जे आहे ते यायला सुरुवात असते. अनेक लोक जे आहे ते नखानच जे आहे ते फोडण्याचा त्यावेळेस प्रयत्न करतात. तर यामुळे काही चेहऱ्यावर त्याचा परिणाम जे आहे ते होण्याची शक्यता असते. ते जे तुम्ही विचारत आहे ते बेसिकली पिंपल्स आहे, ज्याला आपण ॲक्ने म्हणतो, मुरूम. तर ते एका वयात 15 वर्षापासून तर 18 वर्षाच्या वयोगटात येतात. तर त्याला न फोडलेलं बेटर राहील, कारण जर त्याला फोडलं तर खड्डा पडतो, मग डाग पडतात. तर ते ट्रीट करणं डिफिकल्ट राहतं. तर मुरूम आल्यावरती योग्य त्वचारोग तज्ज्ञाला दाखवणं हे खूप गरजेचं आहे, किंवा स्वतःहून मनाने क्रीम न लावणं हे म्हणजे लोकांनी करायला नको. बरं, नेमकं ओळखायचं कसं आपल्याला त्वचेचं कर्करोग झालेला आहे हे रुग्णांनी, हे एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर त्यासाठी नेमकं कशावरून आपण ओळखायचं की या पद्धतीचा आपल्याला रोग जो आहे तो झालेला आहे? जर त्यांना काही गाठ, मस किंवा तीळ काही असं जाणवलं ज्याची वाढ होते आहे किंवा त्याचा रंग बदलतो आहे, तर त्याने म्हणजे त्वरित डॉक्टरला दाखवणं. म्हणजे डॉक्टर त्याची बायोप्सी करेल, कातडीचा तुकडा काढेल आणि त्याची तपासणी करून तो कॅन्सर आहे की नाही हे माहिती करेल. म्हणजे ही बेसिक चाचणी झाली आपलं कॅन्सर डायग्नोज करायची. तर स्वतःहून डायग्नोज तर नाही करू शकत, फक्त पेशंट त्याच्या लेवलवर हे सांगू शकतो की काही त्याला नवीन गाठ जाणवली असेल जिचा रंग बदलत असेल किंवा त्याचं वाढ होत असेल, तर असं काही आढळल्यास पेशंटने डॉक्टरकडे जायला हवं. आपण समाजात नेहमीच पाहतो अशा पद्धती कुठं जर रुग्ण जर असले तर काही लोक जे आहेत ते त्यांच्याजवळ बसणं, बोलणं किंवा त्यांना भेटणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकूणच टाळतात. हा संसर्गजन्य वगैरे रोग असू शकतो का? कर्करोग म्हणजे कॅन्सर, कोणताही कॅन्सर संसर्गजन्य नसतो. असं कोणी करायलाही नको, कारण बेसिकली त्या पेशंटला जास्त त्याच्या नातेवाईकांची गरज असते. तर असं करायलाही नको आणि तसं होती नाही. म्हणजे संसर्गजन्य नाही आहे, कोणताच कॅन्सर नाही आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीने मुंबईला जे आहे ते हृदयाला हेलावणारी ही घटना घडली आहे, त्यानंतर काय तुमचं आव्हान राहील एक तज्ज्ञ म्हणून? अशा पद्धतीचे रुग्ण जर एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचे जर असतील तर तुमच्याकडून काय आव्हान केलं जाईल? एखाद्या कुटुंबामध्ये जर कॅन्सरग्रस्त पेशंट्स असतील तर त्यांना घरच्यांनी एक तर फॅमिली सपोर्ट द्यायला हवा. सपोर्ट म्हणजे इमोशनल सपोर्ट, की ट्रीटमेंट तर चालूच आहे पण त्यांना बरं वाटण्यासाठी. म्हणजे त्यांना असं नको म्हणायला की तुम्हाला कॅन्सर आहे तर सगळे दूर पळत आहे. त्यांना त्यावेळेस सगळ्यात जास्त, जसं आईला लहान मुलाची गरज असते
लहान मुलाला आईची गरज असते, तसं त्या कॅन्सरग्रस्त पेशंटला त्याच्या घरच्यांची अत्यंत गरज असते. तर त्याची योग्य ट्रीटमेंट घेऊन डॉक्टरांना आपल्या मनातील योग्य सगळे प्रश्न विचारून त्याची पूर्ण माहिती काढून पेशंटशी नीट वागलं तर बरं राहील. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतो की त्वचेचा कर्करोग हा संसर्गजन्य जे आहे ते नसतो. त्यामुळे असे रुग्ण जर आपल्या कुटुंबात किंवा परिसरात जर असतील तर त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे जे आहे ते गरजेचं आहे. त्यामुळे याच्यावरती उपचार देखील होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.